नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधाकर राठोड. शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, मागील आठवड्यापासून एकच चर्चा आहे. निर्यात सुरू होणार आहे, परंतु निर्यात कधी सुरू होणार आहे, निर्यात किती होणार आहे, निर्यात सुरू झाल्यानंतर किती दर भेटणार आहे, हे सर्व कांदा उत्पादक शेतकरी वाट बघत आहे. नेमका काय स्थिती राहणार आहे, महाराष्ट्रामध्ये कांदा किती आहे, या संदर्भात सर्व विषय आपण या आढावा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे. मागील 3 ते 4 दिवसापासून सगळीकडे बातमी आहे की बाबा निर्यात सुरू झालेला आहे. निर्यात झाल्यानंतर काय बाजारभाव राहतील, हे ते अमुक तमुक. ठीक आहे, ओके, चला. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण नेमकं काय की कधी निर्यात सुरू होणार आणि निर्यात सुरू झाल्यानंतर किती प्रमाणात बाजारभाव वाढू शकतो आणि किती बाजारभाव शेतकऱ्यांना भेटू शकतो आणि प्रत्यक्षात बांगलादेशमध्ये निर्यात कांद्याची काय स्थिती आहे, तिथे काय दर आहे आणि आपल्याला काय दर भेटू शकतो, हा संपूर्ण विषय आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे. व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण सुरुवातीला कांद्याची स्थितीबद्दल जाणून घ्यायचं आहे. बांगलादेशमध्ये सध्या कांद्याची स्थिती आहे अशी की त्यांच्या यावर्षी चांगला कांद्याचं उत्पादन झालेलं आहे. कारण की आपल्या भारताच्या निर्यात धोरणामुळे ते कंटाळून यावर्षी चांगलं उत्पादन घेण्यास यश भेटलेलं आहे. विशेष म्हणजे बघा, आपण मागील वर्षामध्ये जे निर्यातीवर 20% कर लादलो आणि त्यानंतर लगेच निर्याती बंद केलो. त्यामुळं तिथे स्थानिक बाजारपेठेमध्ये चांगला दर झालेला होता निर्यातीला. म्हणजे कांद्याला चांगला दर, म्हणजे बांगलादेशमध्ये जवळजवळ 150 ते 200% बाजारभाव वाढलेले होते. त्यामुळे त्यांची नाराजगी व्यक्त झालेली होती. तशा परिस्थितीमध्ये त्यांनी यावर्षी त्यांनी आपल्या विरुद्ध, म्हणजे निर्याती जी काही आहे ते पूर्णपणे बंद केलेली होती. आणि आज निर्यात जो आहे चालू, म्हणजे मागील 2 दिवसापासून निर्यात चालू करण्याचा निर्णय का घेतलेला आहे. शेतकरी मित्रांनो, त्यांचं यावर्षी कांदा जास्त उत्पादन झालेला होता, परंतु त्यांना जसं साठवण करता आला ते आला नाहीये. आपल्याकडे साठवणची व्यवस्था होती, परंतु बांगलादेशमध्ये साठवणची व्यवस्था नव्हती. त्यामुळे त्यांनी जवळजवळ जो 10 लाख मेट्रिक टन आहे तो कांदा नासला. प्रत्येक वर्षी त्यांना 25 लाख मेट्रिक टनचा कांद्याची आवश्यकता असते, परंतु त्यांचं उत्पादनच 30 लाख मेट्रिक टन झालेला होता. चांगला उत्पादन झालेला होता. आणि प्रत्येक वर्षी आपला भारतातून जो कांदा निर्यात होतो, जवळजवळ 15 ते 17 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात होतो. परंतु यावर्षी जे काही निर्यात त्यांची मागणी आहे, फक्त 6 लाख मेट्रिक टनाचं गरज आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, सगळीकडे फक्त 6 लाख मेट्रिक टन म्हणलं जात आहे. खरं तर शेतकरी मित्रांनो, ही आकडा वाढू शकतो. आकडा कदाचित 10 लाख मेट्रिक टन ही जाऊ शकतो. निर्यात येथून थोडं तरी थांबणार नाही, कारण की आपल्याकडेही कांदा चांगल्या मुबलक प्रमाणात आहे. तिथे पण दिवसेंदिवस कांद्याचे बाजारभाव वाढत आहे. कदाचित 6 लाख मेट्रिक टन जो आहे तो आकडा वाढू शकतो. त्यामुळे बाजारभावावर काय परिणाम आहे ते जाणून घ्यायचं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, ज्या दिवसापासून अगर निर्यात सुरू होईल त्या दिवसापासून कदाचित बाजारभावामध्ये ₹20 ते ₹22 बाजारभाव जाऊ शकतो. आणि तुम्ही मागील वर्षामध्ये जसं 40-50 रुपयाचे स्वप्न वगैरे बघत असाल तर ते चुकीचे ठरणार आहे. कारण की यावर्षी तशी परिस्थिती तर सध्या होणार नाहीये. कारण की आपल्याकडे सध्या जो काही कांदा आहे जास्त मुबलक प्रमाणात आहे आणि त्यांना फक्त 6 लाख मेट्रिक टनाची गरज आहे. बाजारभाव निर्यात सुरू झाल्यानंतर फक्त 3 ते 4 रुपयाने बाजारभाव वाढू शकतो. हा, यावर्षी आता बघा, आता पावसाळा सुरू आहे. पावसाळ्यामध्ये कांद्याची मागणी कमी होते. श्रावण महिना आहे. यामुळे कदाचित मागणी कमी आहे. नंतर आपल्या भारतामध्ये सुद्धा कांद्याची चांगली मागणी होऊ शकतो. आणि एकंदरीत पाहिलं असेल तर पुढे चालून सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये महिन्यामध्ये कदाचित बाजारभावामध्ये थोडी सुधारणा होऊ शकतो. ठीक आहे. तर हे झाले आपल्या कांदा संदर्भात. आता निर्यात कधी सुरू होणार. तर शेतकरी मित्रांनो, कालपासून अशी चर्चा सुरू होती की आपले भारताहून कांद्याच्या गाड्या, जे काही ट्रक आहे, कंटेनर आहे, तिथे पण पोहोचलेल्या आहेत अशी खबर आहे. येत्या 15 ऑगस्ट पर्यंत कदाचित निर्यात सुरू होण्याची शक्यता आहे.
परंतु आता सिक्युरिटी आता 15 ऑगस्ट आहे म्हणताना थोडासा सिक्युरिटी कन्सर्न आहे, त्यामुळे कदाचित 15 ऑगस्ट नंतर निर्यातीला होईल अशी आशंका आहे. आणि मला वाटतंय, माझं वैयक्तिक मत आहे की 15 तारीख ओलांडेल कदाचित, नंतर त्याआधी एक दिवस तरी निर्यात सुरू होईल असा माझा अंदाज आहे. निर्यात सुरू झाल्यानंतर कदाचित 2 ते 3 रुपये सुधारणा निश्चितच होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगायचा आहे. आणि अजून एक गोष्ट जाता सांगतोय की बाबा, जो काही साऊथ मधला नवीन कांदा आहे पावसामुळे भरपूर प्रमाणात खराब आहे. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राचा जो काही चाळीमधला कांदा आहे तो सुद्धा हळूहळू खराब होतोय. तर जास्तीत जास्त शेतकरी असा तयारीत आहे की बाबा या महिन्यामध्ये जास्तीत जास्त कांदा मार्केटमध्ये आणून विकून टाकावं. कारण की माल काल जो काही शेतकऱ्यांचा मला फोन आला होता, भरपूर शेतकऱ्याचा फोन आला होता की चाळीमध्ये वास येतोय, चाळी खराब झालेली आहे. तर 10 पाकिटमध्ये 1-2 पाकिट कांदा नासलेला आहे. व जे काही कांद्याची टरफल आहे ती निघत आहे. सर्व गोष्टी प्रॉब्लेम होत आहे. या सर्व गोष्टी आपल्या समोर येत आहे. तर नवीन काही विशेष माहिती आपल्याला भेटली तर निश्चितच आपण आपल्या युट्यूबच्या माध्यमातून तुम्हापर्यंत पोहोचण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करतो. तर शेतकरी मित्रांनो, तुला भेटूया अशाच कांदाविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती. आणि त्याचा तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया आपल्या चॅनलवरती. तो म्हणजे धन्यवाद.